विरोधात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळवलं, फडणवीसांची माहिती। कांदिवली कारशेडच्या कामामुळे आज पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाणार। आज 102 लोकल फेऱ्या रद्द। जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। 5 फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींना जानेवारीचे आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे मिळणार। मुंबईमध्ये थंडीची तीव्रता वाढली। पहाटे किमान तापमानाचा पारा थेट 16 अंशांपर्यंत खाली घसरला, तर पुढील आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचाही अंदाज। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू दान समजल्या जाणार। पैसे टाकताना दानपेटीत पडलेली सोन्याची अंगठी भाविकाला देण्यास मंदिर प्रशासनाचा नकार। मुंबईमध्ये हवेचा AQI 227 वर पोहोचला, तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्ट नाराज। मध्यम निर्देशांकावरती असमाधान व्यक्त। प्रदूषणासंदर्भात 23 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार।